नमस्कार. सूर्य आकाशात तळपतो आणि आपणाला उष्णता व प्रकाश देतो. मेणबत्ती स्वतः जळते व इतरांना प्रकाश देते. चंदन स्वतः झिजते परंतु दुसऱ्याला सुगंध देते. तशाच रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील याही आयुष्यभर दुःख यातना सहन करत समाजातील दीनदुबळ्यांना आधार देत राहिल्या. आपण सर्वजण जाणतोच की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 साली काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. वर्षानुवर्षे अज्ञानाच्या अंधकारात आणि दारिद्र्याच्या चिखलात खितपत पडलेल्या बहुजन समाजाला जर खऱ्या अर्थाने कोणी आधार दिला असेल तर तो केवळ अण्णा आणि रयत माऊली वहिनींनीच. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. कर्मवीरांच्या मागे होत्या त्या तेजस्वी ताऱ्याप्रमाणे चमकणाऱ्या लक्ष्मीबाई. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया त्यांच्याविषयी थोडी माहिती. भाऊराव पाटील यांच्या सुशील पत्नी सौ लक्ष्मीबाई यांचे भाऊरावांच्या कार्यामध्ये व त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे स्थान आहे. भाऊरावांनी शैक्षणिक कार्याचा डोंगर उभा केला. शिक्षण कार्याचा मोठा वटवृक्ष झाला. वटवृक्षाच्या पारंब्यांचे जाळे उभ्या महाराष्ट्रामध्ये पसरले. यामध्ये भाऊरावांप्रमाणेच लक्ष्मीबाईंचेही मोलाचे स्थान आहे. भाऊराव आणि लक्ष्मीबाई यांचे लग्न 1905 साली झाले. त्यावेळी भाऊराव 6वीच्या वर्गात शिकत होते. भाऊरावांचे वय 18 वर्ष होते व लक्ष्मीबाईंचे वय 12 वर्षांचे होते. लहान वयात लग्न करण्याची पद्धत त्यावेळी रूढ होती. लक्ष्मीबाई कुंभोजच्या पाटील घराण्यातील. लक्ष्मीबाईंच्या माहेरचं नाव आदूबाई असे होते. त्यांना सर्वजण आदाक्का म्हणून बोलवीत असत. मुलींना शाळेत घालण्याचा तो काळ नव्हता. चूल आणि मूल हेच स्त्रियांचे कार्यक्षेत्र होते. मुलगी सुगरण असली पाहिजे, तिला घरकाम शेतीकाम आले पाहिजे, तिला चांगला स्वयंपाक आला पाहिजे ही अपेक्षा असे. स्त्रियांना खूप काम करावे लागे. पूर्वी पिठाच्या गिरण्या नव्हत्या. भल्या पहाटे उठून पायली 2 पायली जोंधळे जात्यावर दळावे लागत असत. जात्यावर गाणी गात दळण दळले जाई. दळून त्या घामाघूम होत असत. त्यानंतर शेणघाण काढणे, पाणी आणणे, भाकरी थापणे, स्वयंपाक करणे साऱ्यावरून स्त्रिया शेतात कामाला जात असत. शारीरिक कष्टांमुळे प्रकृती ठणठणीत असायची. आजच्यासारखे प्रसूतिगृह सिझरिंग वगैरे प्रकार नव्हते. शेतात काम करीत असतानाही स्त्रिया बाळंत होत असत. काटकसरीने राहून संसार उत्तम करणारा समाज म्हणजे जैन समाज होय. संसार करण्याचा आदर्श जैन समाजाकडून घ्यावा असे त्यांच्याबद्दल बोललेच जाते. स्त्रियांना स्वच्छतेची आवड फार. राहणी व्यवस्थित, टापटिपीची, दूध दुभते विकून टिकीने संसार करणारा समाज. लक्ष्मीबाईंच्या आईने काटकसरीने संसार करून लाडक्या लेकीचं अंग दागिन्याने मढवून टाकलेले होते. अंग भरल्या दागिन्याने ही लक्ष्मी भाऊरावांच्या घरी आली होती. ब्राह्मण समाजाप्रमाणेच जैन समाजामध्येही सोवळे ओवळे शिवाशिव फार असे. लक्ष्मीबाईंच्यावरही तेच संस्कार झालेले होते. भाऊरावांनी तर महार मांगांची मुले घरात आणून वसतिगृह सुरू केले होते. लक्ष्मीबाईंनी हे मुळीच पसंत नव्हते. सुरुवातीला याचा मानसिक त्रास फार झाला. वसतिगृहातील मुले लक्ष्मीबाईंशी दुरूनच बोलत असत. दिवसभर लक्ष्मीबाई घरकामात गढून गेलेल्या असत. स्वयंपाक, पाणी, दळण कांडण करणे, आल्या गेल्याचे पाहणे हे सातत्याने चालू असे. वागणे बोलणे मर्यादशील असे. मनाचा सोशिकपणा फार होता. मनाविरुद्ध काही झाले तरी काही बोलत नसत. वेडेवाकडे कुणाला बोलत नसत, कुणाला दुखवीत नसत. त्या आदर्श पत्नी, आदर्श माता, आदर्श गृहिणी होत्या. त्यांचे वागणे मर्यादशील होते. आर्य स्त्री शोभेल असे त्यांचे वर्तन होते. भाऊरावांचे बंधू बंडूकाका हे वसतिगृहामध्ये इतर मुलांप्रमाणेच विद्यार्थी म्हणून राहत होते. ते लक्ष्मीबाईंना वहिनी म्हणत असत. त्यामुळे वसतिगृहातील सर्व मुले त्यांना वहिनी म्हणून बोलावीत असत. पुढे सर्वजणच त्यांना वहिनी म्हणू लागले. भाऊराव किर्लोस्कर कारखान्यामध्ये कामाला होते. कारखान्यातील लोकही लक्ष्मीबाईंच्या वागण्याचे कौतुक करीत असत. लक्ष्मणराव किर्लोस्कर तर म्हणत, भाऊराव पाटील हे भाग्यवान आहेत. भाऊरावांच्या पत्नी म्हणजे आदर्श गृहिणी आहेत. गृहिणी असावी तर लक्ष्मीबाईंसारखी.
धनिनीच्या बागेमध्ये जागा मिळाल्यामुळे वसतिगृह धनिनीच्या बागेत हलवले. भाऊरावांनी आपले बिराडही सोमवार पेठेतून धनिनीच्या बागेत हलवले. त्यावेळी भाऊरावांना एक मुलगी होती. वयाने ती लहान होती. तिला सर्वजण बेबी म्हणत. लहान असल्यामुळे शिवाशिव सोवळे ओवळे हे निष्पाप मुलीला काय समजणार. ती नाचत बागडत मुलांमध्ये जात असे. मुलांच्या स्वयंपाकघरात जात असे. भाकरी खायला घेत असे. मुलांच्या अंगाशी झटत असे. तिला आवरता आवरता लक्ष्मीबाईंना पुरे वाट होई. रोज आवरायचे तरी किती. पुढे पुढे लक्ष्मीबाईंनाही काही वाटेनासे झाले. वसतिगृहाच्या मुलांमध्ये त्याही मिसळून गेल्या. वसतिगृहातील मुलांच्या त्या आई झाल्या. वसतिगृहाच्या मदतीकरिता भाऊराव बाहेरगावी जात. त्यावेळी देखरेखीचे काम लक्ष्मीबाई करत असत. घरच्या आठवणीने मुले रडू लागली की काही दुखले कुपले ते आजारी पडली की लक्ष्मीबाई त्यांना धीर देत असत. गोड बोलून सांत्वन करीत असत. आजारी मुलांना औषध पाणी करीत असत. मुलांना खूप आनंद होई. सुरुवातीच्या वसतिगृहाचा सर्व खर्च भाऊरावच करीत असत. या कामी स्वतःच्या विमा पॉलिसीची रक्कम त्याने खर्च केली. काही बॉन्ड्स होते तेही खर्च झाले. दिवसेंदिवस वसतिगृहाचा खर्च वाढत होता. तोंड मिळवणी होणे अवघड होत होते. पैसा नसला की दुकानातून उधार माल आणावा लागे. दुकानदार मागील उधारी दिल्याशिवाय धान्य देत नसत. अगदीच खुंटले लक्ष्मीबाईंच्या अंगावरील दागिने मोडावे लागत. भाऊराव म्हणत असत, शेवटी माझी हक्काची बँक म्हणजे माझी सौलक्ष्मी. पैसे हवे असले की बायकोशी गोड बोलत असे. गोड बोलून साखर पेरणी करून दागिने काढून घेत असे. दागिने मोडून वसतिगृहाच्या मुलांना लागणारे धान्य आणीत असू. पुढे लक्ष्मीबाईंना हे सवयीचे झाले. भाऊराव गोड बोलू लागले की त्यांना समजे. जास्त न बोलता लक्ष्मीबाई अंगावरील दागिने काढून देत असत. असे करता करता अंगावर होते नव्हते ते सर्व दागिने गहाण टाकले. गहाण टाकलेले दागिने सोडवून आणायचे कधी जमत नसे. त्यांचा विक्रीचा व्यवहारच करावा लागे. लक्ष्मीबाईंचे बंधू कलगोंडा पाटील हे एकदा साताऱ्याला आले होते. बहिणीला पाहून हळहळले. ते म्हणाले, ज्यावेळी माझ्या बहिणीचे भाऊरावांशी लग्न झाले त्यावेळी ती दागिन्यांनी मडलेली होती. आज काय अवस्था झालेली आहे. आज ती लंकेची पार्वती झाली आहे. लक्ष्मीबाईंच्या अंगावर राहता राहिला एक दागिना, तो म्हणजे मंगळसूत्र, सौभाग्य अलंकार, आर्य स्त्रीचा पवित्र असा दागिना. करुणाजनक असा एक प्रसंग एकदा घडला. भाऊराव संस्थेच्या कामाकरिता परगावी गेले होते. वसतिगृहातील धान्य संपलेले होते. मागील थकबाकी असल्यामुळे उधार देण्यास कुणी दुकानदार तयार नव्हते. मुलांच्या जेवणाचे काय, मोठा प्रश्न उभा राहिला. वसतिगृहाचा विद्यार्थी सेक्रेटरी आप्पालाल शेख हा होता. वहिनींकडे जाण्याशिवाय उपाय नव्हताच. नाईलाजास्तव तो आप्पालाल वहिनींकडे गेला. वसतिगृहातील अडचण सांगितली, पण लक्ष्मीबाईंकडे देण्यासारखे काही नव्हते. जे होते ते वसतिगृहाकरिता खर्च केले होते. राहता राहिला एक दागिना, सौभाग्य अलंकार, मंगळसूत्र, जो एक तरी अंगावर ठेवायला हवा होता. लक्ष्मीबाई संचित झाल्या. मनाची दोलायमान अवस्था झाली. शेवटी मनाचा निश्चय केला. वसतिगृहातील 12 घरची 12 मुले असली तरी उपाशी राहिली नसती. वणवण करून हिंडून त्यांना आणले होते कुणी. शिकण्याकरिता त्यांना आणले. ते शिकतील, त्यांच्या जीवनाचे सोने होईल. माझे सोने जाऊन त्यांचे सोने होणार असेल तर परमभाग्याची गोष्ट होईल, असा लक्ष्मीबाईंनी विचार केला. लक्ष्मीबाई खरोखरच लक्ष्मी होत्या. नावाप्रमाणे इतकी उदंड लक्ष्मी की कोणत्याही लक्ष्मीने येऊन त्यांच्या घरी पाणी भरावे. लक्ष्मीबाई आत गेल्या. गळ्यातले मंगळसूत्र काढून त्याची पुडी बांधली. त्या बाहेर आल्या. आप्पालालच्या हातात पुडी देऊन त्या म्हणाल्या, बाळ, हे घे, हे मोड, त्याचे धान्य आण, स्वयंपाक करून सर्वजण जेवून घ्या. आप्पालालनी ती पुडी उघडली नव्हती. असेल एखादा दागिना असे त्यालाही वाटले. सर्व मुलांना ज्यावेळी हे समजले तेव्हा मुलांचे डोळे पाण्याने भरून आले. त्यांचा गहिवर थांबेना. लक्ष्मीबाई म्हणाल्या, भाऊराव, हाच माझा मोठा अलंकार आहे.
तेच माझे खरे मंगळसूत्र आहे. स्वर्गातून ईश्वराने लक्ष्मीबाईंवर पुष्पवृष्टी करावी असा हा प्रसंग मन हेलावून सोडणारा. भाऊराव गावावरून आल्यावर ज्यावेळी त्यांना हा प्रसंग समजला त्यावेळी त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. माझी बायको अडाणी असूनही तिने कर्णाला लाजवेल इतके औदार्य दाखवले. हा परमानंद आहे. आता माझ्या कामात अपयश येणार नाही. माझ्या कार्याशी ध्वजा फडकत राहणार हे निश्चित, असे उद्गार त्यांनी काढले. त्या रात्री भाऊराव अत्यंत समाधानाने झोप. धनिनीच्या बागेत ज्यावेळी वसतिगृह आले व मुले स्वतः स्वयंपाक करू लागली त्यावेळी लक्ष्मीबाई वसतिगृहामध्ये येत असत. काटवट कशी धरावी, पीठ कसे मळावे, भाकरी कशी थापावी, कालवण कसे करावे, स्वयंपाकाची सारी माहिती त्या विद्यार्थ्यांना देत असत. स्वयंपाक कसा करावा याचे मुलांना त्यांनी प्रशिक्षण दिले होते. एकदा नागपंचमीचा सण होता. वसतिगृहामध्ये खिरीचा बेत होता. खीर कशी करावी हे विद्यार्थ्यांना माहीत नव्हते. लक्ष्मीबाई पदर होऊन स्वयंपाकाला बसल्या. गहू भिजवला, माल मसाला टाकून चवदार खीर तयार केली. खिरीवर ताव मारून मुलांनी नागपंचमीचा सण साजरा केला. वसतिगृहामध्ये एक मुलगा एकदा आजारी पडला. मुलाचा आजार गंभीर होता. लक्ष्मीबाईंना हे समजले. त्या तडक वसतिगृहात आल्या. मुलाला दवाखान्यात हलवले. मुलाजवळ त्या बसून राहिल्या. मुलावर उपचार सुरू होते. अशाच वेळी लक्ष्मीबाईंना माहेरून तार आली. आई फार आजारी आहे, ताबडतोब निघून यावे. आता काय करायचे? ईश्वराने घेतलेली ही सत्वपरीक्षाच म्हणावी लागेल. लक्ष्मीबाईंनी उलट तार केली. वसतिगृहातील माझा मुलगा फार आजारी आहे. भाऊराव बाहेरगावी गेलेले आहेत. मुलाचे आईवडील जवळ नाहीत. भाऊराव आले की मी येईन. दैवयोगाने भाऊराव लवकर आले. भाऊराव आल्यावर लक्ष्मीबाईंना आनंद झाला. भाऊरावांवर मुलाची जबाबदारी सोपवून मग त्या आईकडे गेल्या. आपल्या लाडक्या लेकीला पाहून आईचा आजार कमी झाला आणि इकडे भाऊरावांना पाहून मुलाचा आजार कमी झाला. लक्ष्मीबाई सतत काम करीत असत. प्रकृती बिघडली तरी विश्रांती घेत नसत. मुले म्हणत, बहिणी तुम्ही विश्रांती घ्या, आम्ही काम करतो. लक्ष्मीबाईंना हे पटत नसे. लक्ष्मीबाई गरोदर होत्या. लक्ष्मीबाईंचे पोट दुखू लागले. खूपच त्रास सुरू झाला. काही केल्या त्रास कमी होईना. आतोनात वेदना होऊ लागल्या. पूर्वी बाळणपणाकरिता स्त्रीला सहसा दवाखान्यात नेत नसत, परंतु इलाज खुंटला. साऱ्यांची धावपळ सुरू झाली. शेवटी कसे तरी करून एका दवाखान्यात हलवले. डॉक्टरांनी तपासणी केली. ऑपरेशनशिवाय पर्याय नाही असे डॉक्टरांनी सांगितले. ऑपरेशनला लक्ष्मीबाई तयार होईनात. परपुरुषाशी बोलणे देखील अपवित्र समजण्याचा तो काळ होता. पुरुष डॉक्टरांकडून ऑपरेशन कसे करून घ्यायचे? काही केल्या त्या तयार होईनात. शेवटी त्यांनाही सोसवेना झाले. जीवाच्या करारावर ऑपरेशनला त्या तयार झाल्या. वसतिगृहातील झाडून सारी मुले दवाखान्यात आली होती. मुलांची तोंडे चिमणे एवढी झाली होती. फाल्गुन महिन्यातील अमावस्येचा तो दिवस होता. दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा. लक्ष्मीबाईंना कळून चुकले. आपण काही यातून उठत नाही. भाऊरावांना त्यांनी जवळ बोलावले. त्यांना सांगितले, आता माझा काही भरोसा नाही. उद्या तोंडावर गुढीपाडवा आहे. साऱ्या पोरांना घेऊन पुरणपोळीचा स्वयंपाक करा. सण साजरा करा. पोरांना सोडून कुठे जाऊ नका. मला खांदेकरी म्हणून वसतिगृहातील माझी मुले घ्या. असे सांगून लक्ष्मीबाईंनी डोळे मिटले. एकच आकांत सुरू झाला. मुलाने टाहो फोडला. भाऊराव धीरगंभीर होऊन बसलेले होते. भाऊरावांची लक्ष्मी गेली व मुलांची माऊली गेली. लक्ष्मीबाई अंतर्धान पावल्या. तारीख होती 30 मार्च 1930. वसतिगृहाचा मोठा आधार निखळला. निजदेहाचे जिजवुनी चंदन, तुम्ही वेचिला इथे कणकण, आणि फुलविले हसरे नंदन, स्मृतीस तुमच्या शतशः वंदन. धन्यवाद.